पहिल्यांदा तर तुम्हाला मी माझ्या फार्म हाऊसवरचं हे मोहाचं झाड दाखवते. तर कुणी याला मोहाचं झाड म्हणतं, कुणी महोदऱ्याचं झाड म्हणतं, कुणी मवाचं झाड म्हणतं. तर तुमच्याकडे काय बोलतात ना ते मला कमेंट करून सांगा. तर ही बघा, ही त्याची फुलं आहेत. ही बघा, ह्याचे ना खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत. मला माहीत नव्हतं आधी. आम्ही कित्येक वर्ष ही फुलं अशीच पडून राहायची, आम्ही कधी उचलायचो नाही. पण ह्या वर्षीचं मी महालक्ष्मी सरस एक्झिबिशन जे आहे तिकडे मी गेली होती. तर तिथे ही फुलं अशी ना विकायला होती. म्हणजे ही फुलं सुकवतात आणि मग ती विकतात. आणि त्यांनी मला ना ह्याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स सांगितले. तिथून मी विकत नाही घेतली, पण ठरवलं पुढच्या वेळेस जेव्हा माझ्या फार्मवर ही फुलं येतील तेव्हा मी अशीच कलेक्ट करून ठेवणार आणि सुकवणार. तर ह्याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट आहेत. याचा अजूनही खूप काही उपयोग होतो, तुम्हाला माहिती असेलच. पण याचे हेल्थ बेनिफिटसुद्धा खूप आहेत. म्हणून मी सर्व फुलं जी आहेत ती कलेक्ट केल्यात आणि मी थोडीशी सुकवणार आणि घरी घेऊन जाणार. तर तुमच्याकडे या फुलांना किंवा या झाडाला काय म्हटलं जातं ते मला कमेंट करून नक्की सांगा.